कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी खरंच सांगतो, मला ह्या सगळ्यातलं काहीच माहित नव्हतं। बघ, हा सगळा गोंधळ आईने घातलाय। आता मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? मला त्या मुलीबद्दल मला खरंच काय माहित नव्हतं। ओ रिअली? हो ग। आणि तुला असं का वाटतंय की हे सगळं माझ्या मर्जीने आणि मला सांगून होतंय? बिकॉज मिस्टर श्रीनिवास, मी ना आपल्या घरात माझं एक ओपिनियन शेअर केलं होतं आणि त्यावरून तुला आपल्या दोघांच्या कंपॅटेबिलिटीवर डाऊट आला होता। अँड द व्हेरी नेक्स्ट डे तुझ्यासाठी एक मॅरेज प्रपोजल आलं। डू यू सिरियसली वॉन्ट मी टू बिलीव्ह की हा सगळा एक कोइन्सिडन्स होता? असं अचानक तुझ्या आईच्या मनात तुझ्या लग्नाचा विचार आला? पण माझ्या लेकाच्या लग्नाचा कोणी विचार केलास? पण मी आऊस असं आहे ना त्याची, माका वाटणार ना त्याचं लग्न लवकर होक वया, घरात एक सून येऊक वई, त्याचं आयुष्य मार्गी लागोक वया, आणि या माका वाटला तर त्यात माझा काय चुकला? लाली, तुका या वाटण्यात चुकीचा नाही हा, पण तुझा वागणं मात्र नक्कीच चुकीचा। अगं, लग्न म्हणजे भातुकलीचो खेळ नाही। आणि कोणाक काय न सांगता गोष्टी एवढ्या पुढे नेल्या जात कशा तू? भाऊ कसं होणार मी तुझे? सांगणारच होताय मी। स्थळ नुसता बघू केला होता, श्रीनूचा काय लगेच लग्न लावून देणार नव्हतंय मी। आणि माका काय माहित तुम्ही सगळे जण एकदा बाहेर जाणार आहात ते? बरोबर कसं माहित असणार माका? कुठे सांगता काय माका? किती झाला ना तरी मी परकस। लाली, सारख्या सारख्या तास तर तू गाळू नको। लाली ऐक जा, शिनूचं परीक्षा झाल्यानंतर त्याच्या लग्नाचा माझ्या मनात होता, पण ठीक आहे ना, आता तू विषय सुरू केलायस, मग बघ ना मुली। खरंच दादा? लाली थांब जरा। एखादी चांगलीशी मुलगी बघ जी आपल्या खोत घराण्याची परंपरा मान मर्यादा सांभाळेल अशी जर एखादी मुलगी इली तर मग आपण विचार करूया ना। चला दादा, आता कसा? पण दादा, मी का तुझ्या शब्दाबाहेर नाही? होय तर बंद तू घाबरे। आहे बघलास दादा, हो म्हणाले आपल्या श्रीनूचं लग्न आहे, आपल्या श्रीनूचं लग्न आहे। बंद काय करतो? आहे ना आपल्या श्रीनूचं लग्न। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्रीनू, काय झाला? आईने माझ्यासाठी मुली बघण्याचं जे काही मनावर घेतलंय ते बघता ती माझं लग्न लावून दिल्याशिवाय शांत बसणार नाही। आणि ओवी आणि माझ्या प्रेमाबद्दल मी घरात कोणाशीच काहीच बोलू शकत नाहीये। ओवी आता शांत आहे, ती सगळ्या गोष्टी समजून घेते, पण आईने जर माझ्यासाठी मुली बघण्याचा सपाटा हा असाच सुरू ठेवला तर मी अजून किती दिवस ओवीला समजू? शिनू, ह्या सगळा ठरवणारो सर्वेश्वर हा बसलेलो हा। माका सांग, ओवी इथे या गावात येई तसा कोणाक वाटला होता काय? ताईला पण त्या या गावात रमात असं कधीच कोणाक वाटलं नव्हता।
आणि या गावातल्या एका गुणी पोराच्या प्रेमात तर पडात असा तर कोणी विचार पण केला नसत. पण या सगळा घडला ना, तुमच्या दोघांचं प्रेम जुळून येला ना, या सगळा ह्याना घडवून आणला. आणि आता याच्या मनात असात ना तर योच काहीतरी मार्ग काढत. श्रीनू, जा काही आपल्या नशिबात असताना त्या सगळा घडवून आणण्याची जबाबदारी देवच घेता. आणि समजा उमाई, मग दोघांच्याही नशिबात एकत्र येण्याचं नसेल. श्रीनू, असं बोलायचं नाही. वास्तू नेहमी तथास्तू बोलत असता. आपण कायम चांगलाच विचार करायचा, चांगलाच बोलायचा. नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल. विश्वास ठेव सर्वेश्वरावर. काय झाला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई, आलीस? किती छान वाटतं ग तुझ्या तोंडून ही हाक ऐकायला. केव्हाची वाट बघतेय मी तुझी. तुमचं काही काम होतं का? म्हणजे तुम्ही मला असं अचानक बोलवलं? सांगते, बस ग, बस ग. हे बघ, हा नेकलेस बघ ना, आणि या बांगड्या बघ, आणि हे इयरिंग्स. किती छान आहे ना. आजकाल अशा ज्वेलरीचा ट्रेंड जास्त आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी हे मागवलंय. तुला काही आवडलं तर सांग. हा घे. मी खरं सांगू, मला दागिन्यांची आवड नाहीये. म्हणजे मी जशी आहे ना तसं मला साधं राहायला आवडतं. मला ते नटायला नाही आवडत. निशी, तू सगळ्याच बाबतीत माझ्या ऑपोजिट आहेस. निशी, एक सांगू, मला माझ्या लग्नाच्या वेळी किती ज्वेलरी घालू आणि किती नको असं झालं होतं. असो, तुला नाही ना आवडत, तरी माझी हौस म्हणून तुला हे दागिने घ्यावेच लागते. आणि तू पसंत नाही ना केले तर मी ही सगळी ज्वेलरी ठेवून घेईन ना. मी काय बोलू मला समजत नाहीये. हो ना, मग आपण एक काम करूया. तू ट्राय तर करून बघ, म्हणजे तुलाही अंदाज येईल तुला कसे दिसत आहेत ते दागिने. नाही, नको, खरंच गरज नाही. आपण एक ट्राय करूया. आज तर उद्या ही ज्वेलरी तुलाच घालायची आहे. नाही, खरंच नको. अगं चल, आपण ट्राय करूया. काही नाही. बघ, किती सुंदर दिसते. आणि तू हे दागिने घातल्याने ह्या दागिन्याची शोभा अजून वाढली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही म्हणजे तू करत होता तोवर ठीक आहे, पण आता मी करतोय. पण कसला? तुझं काय आहे? माझं काय?
फील घेतोय ना तुझ्यासारखा? फील घ्यायची सिच्युएशन आहे काही. एक तर माझंच कन्फ्युजन आहे, मी चुकीचं वागलो का बरोबर वागलो आणि तू फील घेतोस. माझ्यावर जे संस्कार केले तसे मी वागलो. हे मला आईनीच शिकवलंय की कोणी मदत मागितली की भरभरून मदत करावी, हात आखडता घेऊ नये. मी तसंच वागलो आणि आता तीच चिडली आहे माझ्यावर. आशू तुझं चुकलं नाही, पण वेळ चुकली. आता इतक्या महत्वाच्या क्षणी तू आपल्या घरातल्यांसोबत असणं अपेक्षित होतं ना, बरोबर आहे की नाही? तू प्रॉमिस करूनही गेला नाही, मग काकू चिडणार नाहीत का? मग बरं, या सगळ्यात जास्त कोणाला राग आला असेल माहिती? दिव्या. अरे 10 वेळा कॉल करत होती ती. म्हणून मी सांगतोय की सध्या घरातल्यांना नंतर समजावू, आधी तिला समजावू. कसं समजावू? पण बावट आहे का रे? कॉल कर. नाही उचलणार. का नाही उचलणार? चिडली असेल ती माझ्यावर. अरे आशू, अशावेळी मुलींना वाटतं की मुलांनी कॉल करावा, सॉरी बोलावं, तर कर कॉल. कर. अरे पहिला कॉल कट केला म्हणजे हा छुपा मेसेज आहे की दुसरा कॉल कर. कर पटकन कॉल. सर नखरे करू नको, कॉल कर. बोल. हॅलो दिव्या, ऐक ना, आय एम रिअली सॉरी मी नाही येऊ शकलो. मी एका सिच्युएशन मध्ये अडकलो होतो, मला त्याबद्दलच तुझ्याशी बोलायचं होतं. मला नाही बोलायचं. अगं माझं ऐकून तरी घे ना. नाही म्हणजे नाही. मग तुला कधी बोलावं असं वाटेल? मला वाटेल तेव्हा करेन मी कॉल तुला. आणि काल मला एक गोष्ट कळली आहे की तुला माझी काहीही पडलेली नाही. अगं असं नाहीये. मी तुला 10 कॉल्स केले, तुला एकही कॉल उचलता आला नाही. काय समजायचंय मी? खरं तर ना मला तुझ्याशी बोलायचंच नव्हतं. मी का फोन उचललाय मला माहिती नाही. मी शांत झाले की मी तुला कॉल बॅक करेन. बाय. हॅलो. हॅलो. कट केला ना कॉल? आशू खरं सांगू का? आशू या सगळ्यात ना त्या शिवाची चूक आहे. तिने चुकीच्या वेळी कॉल केला. हे बघ आशू, तू शिवाशी मैत्री का केली होती? कारण वस्तीत दिव्याला भेटायला जाताना अडचण येऊ नये म्हणून. पण आता ती शिवाच तुमच्या दोघांमधली अडचण झाली असं नाही वाटत का तुला? म्हणजे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय काय आहे? शिवा, आम्ही सगळ्यांनी मिळून हे पैसे जमवले. पण काही झालं तरी गॅरेज वाचवलं पाहिजे. हे पैसे आम्ही चोरले नाहीयेत, आम्ही सगळ्यांनी वाचवलेले पैसे. शिवाभाई तू बोल फक्त. आपण दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवू काय रे? अरे बाबा तुम्ही नका काळजी करू, हे गॅरेज मी जाऊ देणार नाही. पैसे दिले तर ना. आणि पैसे देणार कुठून? तू इथे काय करतोय? रिमाइंडर द्यायला आलोय. तुझ्याकडे ना फक्त 8 दिवस आहेत. किती? 8 दिवस. या 8 दिवसात तुला माझे सगळे पैसे परत करायचे. आणि जर का असं झालं नाही ना
तर या कैलास ऑटो गॅरेजचं पिंट्या शेट गॅरेज होणार. ए पिंटे शेठ, नाव बदलूची वार्ता करू नकोस, नाहीतर आम्ही तुझं नाव बदलू. हा घाबरलो ना बाई, घाबरलो. हा माझ आहे ना, पैसे असल्यावर दाखवायचा, आता नाही. आता बोललास ते ठीक आहे, पुन्हा जर बोलला ना तर बघच. काय बघू? तू असा मार्शल बाबा, राग आला, सोन्याला राग आला. शिवा, तुझी पोरं ना तुझ्यापेक्षा लई अति येत. आती बघायचं तुला, बघायचं, दाखवू का आम्ही तुला किती आती दे. नका रे, काही नका बोलू, मुद्दाम करतोय तो. आणि तुला पैसे दिल्याशी मतलब आहे ना, मग झालं तर तू जा आता. येणार पिंटे शेट येणार, एक गॅरेज घेणार, गॅरेज. पिंटे शेट येणार, गॅरेज घेणार. शिवा, आता काय करायचंय? त्या पिंट्या शेटने खरंच गॅरेज घेतलं तर? अरे असं कसं घे, आपण सगळे मिळून पैसे देऊयात ना. अरे पण आपल्याकडे फक्त एकच आठवडा बाकी आहे. शिवा, एका आठवड्यात 3 लाख रुपये कुठून आणणार आहेस तू? हा, 3 नाही 4. काय म्हणजे? म्हणजे मी 1 लाख रुपये कांता शेट कडून उधार घेतले होते. बाकीचे पैसे कुठून आणणार आहेस मग? पप्पा, तुम्हीच मला यातनं मार्ग दाखवू शकता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वंदे, अगं रामभाऊनी दिलेले पैसे नीट ठेवलेस ना तू? हो, कपाटात ठेवलेत. का? काय झालं? अगं काय नाही ग, म्हणजे मला काय म्हणायचंय, आता रामभाऊसने काय पैसे परत द्यायचे नाही, तर आपण आपले पैसे शिवाला परत देऊया. म्हणजे काय ती गॅरेज सोडून आणल ग. आई, म्हणजे मी काय म्हणते, अडी अडचणीला लागले तर असू दे ना आपल्याकडे. अगं अडीनडीला, आपल्या अडीनडीपेक्षा शिवाची नड जास्त आहे का नाही? अगं तिनं ज्याच्याकडनं गॅरेज घाण ठेवून पैसे घेतले ते त्याला परत करून गॅरेज सोडून गेल किती. नाही, बरोबर आहे तुमचं, पण आई ते आपण हप्ते देऊन पण गॅरेज सोडवू शकतो ना. आपण शिवानीला तसं सांगूया. आणि पाहिजे तर मी असंही तिला सांगते की तुला अगदी गरज लागलीच ना तर मला सांग म्हणून. बघ बाई, तू मला जे वाटलं ते मी बोलले तुझ्याशी, आता तू ठरव काय करायचं ते. अहो आई, असं नाही हो, लग्न घर म्हटल्यावर काही अडीनडीला लागू शकतात ना, अचानक काही खर्च आला तर. म्हणून म्हटलं थोड्या हाताशी असतील तर बरं होईल. आई समजून घ्या ना मला. ते खरं आहे ग, पण पैसे जपून ठेव बर का, दिव्याच्या हाताला लागू देऊ नगस. का असं का म्हणताय तुम्ही? अगं काय नाही ग, दिव्याला उगा पैसे उधळायची सवय आहे का नाही म्हणताना म्हणलं मी. नाही आई, मी सांभाळून ठेवेन ते पैसे. वंती, देव पण किती परीक्षा बघत असतो ग, जिच्यामुळे हे लगीन होणार आहे. जिनं लग्नासाठी एवढं कर्ज काढलंय ते माझं लेकरू शिवा, तिलाच लग्नात बोलवायची नाही होय ग. कसं वाटतंय सांग मला. हाय हो, माझं पण मन खातंय हो. पण त्या दिवशी
होळीमध्ये जो प्रकार घडला ना त्यानंतर शिवानी बद्दल त्यांना सांगायचं आता धाडसच नाहीये हो माझ्या. आणि त्यात शिवानी दिव्याची बहीण आहे हे जर कळलं ना तर दिव्याच्या लग्नाचं पण अवघड होऊन बसायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.